हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम सुंदर तेरा मुपेरी जीवारी सुंदर तेरा मुपेरी जीवारी सुंदर तेरा मुपेरी जीवारी सुंदर तेरा मुपेरी जीवारी करा कटेवारी करकटेवरी देवोलिया तुलसी हार गाडा कास पीतांबर तुलसी हार गाडा कास पीतांबर करकटेवरे देवोलिया करकटे तुलसी हार आवडी निरंतर आवडी निरंतर येती दान तुळसी हार गाडा वास पीतांबर तुळसी हार गाडा वास पीतांबर आवडी तुलसी हार मकर कुंडल तळपती श्रवण मकर कुंडल तळपती श्रवण कांची कौस्तुभमणी विराजी कांची कौस्तुभमणी विराजिता कंठी कौस्तुभमणी विराजिता तुळसी हार गाडा कासे पीतांबर आवडी निरंतर तुळसी हार गाडा कासे पीतांबर आवडी निरंतर हे तुका म्हणे माझे सर्व सुख 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 तुका म्हणे सर्व सुख तुका म्हणे माझे येती सर्व सुख येती सर्व सुख हे तुका म्हणे माझे येती सर्व सुख तुका म्हणे माझे येती सर्व सुख पाही नसली मुख आवडी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर
विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई ओम नमो जिया वेद प्रति पाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण राम कुकुला नहीं का रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी
बादलनी सुख झाले हो साधनी
आपल्या हिता असे जो जागता आपल्या हिताज जो जागता आपल्या हिता जो असे जागता आपल्या हिताज असे जागता माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची पुढी कन्या पुत्र होती जे कोणी कन्या पुत्र होती सात्विक कन्या पुत्र होती जे कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करते श्रवण गीता भागवत करते श्रवण गीता भागवत करते श्रवण गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाची अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन विठोबा पुढी कन्या पुत्र होती जे सारी कन्या पुत्र होती रे सात्विक कन्या पुत्र होती जे कोणी सत्य कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा म्हणे माझं गळ त्यांची सेवा माझं गळ त्यांची सेवा माझं गळ त्यांची सेवा माझं गळ त्यांची सेवा माझ्या देवा पार नाही परी माझ्या देवा पार नाही परी माझ्या देवा पार नाही पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई हरी अपनी आई ता जो से जागता अपनी आई ता जो से जागता अपनी आई ता जो से जागता अपनी गीता जो से जगता अपनी गीता से जो जगता अपनी गीता जो से जगता अपनी गीता जो से जगता अपनी गीता असे जो जगता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कुणी कन्या पुत्र होती ते सात्विक कुणी कन्या पुत्र होतीचे सात्विक धन्य माता पिता दया दिया धन्य माता पिता दया दिया कोणी कन्या पुत्र तिने सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा
आता हृदय हे आपुले सोफाडुनिया भले वरी पैसवू पाऊले श्री गुरुची वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम्
देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् महायोगपीठे तिटे भीमरथ्यावरं पुण्डरीकाय दान्तु मुनीन्द्रैः सभागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुतम् ॐ नमो ज्ञानेश्वराय पावन झालो चराचरी विठ्ठल 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 पुंडलिकावतार विठ्ठल श्रीराम भगवान की जय गौरी नरेश्वर महाराज की जय सोमयाकाल महाराज की जय गुरुद्वार महाराज की जय आदि शक्ति मुंडाई की जय अबुलिया हिता असे जो जागता अथवा जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा तुका मने मज गडो त्यांची सेवा
परी माझ्या दैवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि सर्वांच्या परिचयाचा आणि पाठांतरातला हा अभंग आहे. या अभंगात तुकोबराय जो आपल्या हिताला जाग आहे त्यांना धन्यता देतो आणि त्यांच्या आईवडिलांना धन्य देतो. आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या. अशा आईवडिलांना धन्यता दिल्यानंतर त्याच्या कुळाला सुद्धा धन्य देतात. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि जे आपली संपत्ती किंवा जे आपले बाळ आणि मुलं येणार आहे आणि याच्यासाठी जर सात्विक गुण पाहिजे असला तर आपल्याला काय करावं लागतं. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि असं जर करायचं असलं तर काय करायचं. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडा परिहार द्यायचा असा की सालाबादाप्रमाणे गुरुपौर्णिमा चालत असते आणि त्याचा हा सप्ताहाचा नियोजन. गुरुपौर्णिमा आणि गुरुचं महत्व. आता अगोदरचा अभंग लय अभ्यास झाला या अभंगाचा, झोपा अभंग झाला. या अभंगाचा गुरुशी संबंध काय सगळं विश्लेषण एकाच ठिकाणी येणार आणि ते पण लवकरात लवकर 1 घंट्यातच होणार. काय गुरुचं चरित्र काय. गुरु म्हणजे काय. गुरु हा संत कुडीचा राजा. गुरु हा संत कुडीचा राजा. गुरु हा विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा. गुरु विना देव नाही तुझा. पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा प्रेमाचा आगर. गुरु हा धैर्याचा डोंगर. कदा काढे त्यांनी. संपूर्ण अभंग गुरुचं चरित्राचा आहे. संपूर्ण अभंग हा गुरुचं चरित्राचा आहे. या अभंगात गुरुचं महत्व सांगतात आणि जीवनात प्रत्येकाला गुरु करावाच लागतो. तुकोबारायांना सुद्धा गुरु करावा लागला, देवांना सुद्धा गुरु करावा लागला आणि साधारण मनुष्यांना सुद्धा गुरु करावा लागतो. कारण तुकोबारायांना सुद्धा गुरु कसा करावा लागला ते पण सांगतो. तुकाराम महाराज ओतूर या गावी जुन्नर जवळ तुळशी वृंदावनाच्या ओट्याजवळ ज्यावेळी झोपले त्यावेळी त्यांच्या स्वप्नात
बाबाजी चैतन्य आले आणि त्यांनी उपदेश केला. बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण रे मंत्र दिला राम कृष्ण रे मंत्र दिला राम कृष्ण रे मंत्र दिला राम कृष्ण आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. अथवा बाबाजींनी स्वप्ने येऊन तुके याला अनुग्रह दिला निज प्रती. तुकोबराईला सुद्धा उपदेश केला. आणि आपला तर साधारण जीव लोकांना मनुष्य आहे, आपल्याला उपदेश करणार कारण गुरुचं फार महत्व आहे. आम्हाला तरी गुरु मिळले, आमचं माझ्या मते प्रारब्ध इतकं मोठं आहे, आम्ही मुक्तच झालो. ह्या जन्मात गुरु भेटणं आणि असे चांगले गुरु भेटणं ही अशक्य गोष्ट असते. एक कवितामध्ये सांगितलंय, मरून पुन्हा जन्म घेऊ द्या गुरुच्या पोटाला अनेकांनी दिला गुरुसाठी देह अनेकांनी दिला अनेकासाठी देह मरून पुन्हा जन्म घेऊ द्या गुरुच्या पोटाला. जितके जन्म आपण जगलो आणि मरलो याच्यात फार महत्व नाही, पण एकच जन्म आपल्याला गुरुजी जर भेटले किंवा गुरुवारी जर भेटले तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. याच्याकरता हे गुरुपौर्णिमा असते किंवा गुरुचं महात्मा आपल्याला कळायला पाहिजे याच्यासाठी, किंवा गुरुचं पूजन आपल्याकडून झाल्याला पाहिजे, मोक्ष तरी प्राप्त होईल याच्यासाठी गुरुपौर्णिमा असते. याच्यासाठी हे कीर्तन माझं आयोजित केलेलं आहे की सत्याचं नियोजनात काहीतरी म्हणजे पुण्य प्रारब्ध आमचं काहीतरी पुण्य असेल, मागच्या जन्माचं पुण्य असेल, म्हणून आम्हाला गुरुपौर्णिमात अशा योग सोहळ्यात आम्हाला कीर्तन प्राप्त झालं. विठ्ठल योग्य तर आमचा अधिकारही नाही आणि आमची चतुष्ट सुद्धा इथे लागत नाही. चतुष्ट लागणे फार महत्वाचं आहे, कारण की विचारसागरात अधिकार, विषय, प्रयोजन आणि संबंध अगोदरचा आमचा ह्या गादीवर राहण्याचा अधिकारही विषय आहे, अधिकार सुद्धा नाही या गादीवर राहण्याचा. संस्थेत 4 वर्ष झाल्यानंतर अधिकार प्राप्त असं होत नाही, कारण की श्री गुरु उल्हास बाबा म्हणतात, माणसाने कीर्तनकार बनापेक्षा महाराज बनापेक्षा अगोदर माणूस बना. कीर्तनकार भरपूर मिळतील, भरपूर काही पैसा कमावण्याला मिळते, पण अगोदर माणूस बना हे सर्वात मोठी श्रीमंत आहे. आणि आता माझे श्री गुरु सूर्यभानंदजी सरस्वती महाराजांनी एक शिकवली, आचरणाची भूमिका शिकवली. विठ्ठल की जीवनात वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय नाही, आणि संप्रदायात असे मोठमोठाले गुरुवेळी भेटणं आपले भाग्य आहे. भाग्य नाही तर माझ्यामध्ये परम भाग्य आहे. अनेकांना प्रत्येक संप्रदायात वेगवेगळे दीक्षा दिली जाते, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, पण आपल्या संप्रदायात असं नाही. आपल्या संप्रदायात उघडा मंत्र सुद्धा आहे, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आपला संप्रदायात उघडा मंत्र आहे, असं कान मंत्र दिलं जात नाही, काहीच नाही. आपल्या संप्रदायासारखं संप्रदाय नाही. आपल्या संप्रदायाचे नियम साधे आणि सरळ आणि सोपे आहे. ते कसे काही करून शक्य नसतं वारीला जाणं, वारीला जाणं शक्य नसतं, तर मग काय आई वडिलांची सेवा करा, निर्व्यसनी राहा, नामस्मरण करा. इतकी आपल्या वारकरी संप्रदायात शक्ती आहे.
आणि या गोष्टीचं पालन सुद्धा करावं लागतं. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. संप्रदाय अनेक आहे, अनेक जाती, पण जगाच्या पाठीमागे सगळे संप्रदाय अनेक असतील, पण हा वारकरी संप्रदाय, कारण की बरेचपैकी संप्रदाय 90,000 सगळे संप्रदाय जर एकत्र जरी आले, त्याचं विश्लेषण जर एकाने झालं तर ज्ञानेश्वरीतच विश्लेषण होतं. विठ्ठल विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे आणि हिताचं वर्णन करणार आहे. आपले हित काय सांगतात? हिताचे 2 प्रकार, परमार्थिक हित, संसारिक हित. परमार्थ हितामध्ये काय असतं आणि संसारिक हितामध्ये काय असतं विश्लेषण करून स्पष्ट सांगतो. विठ्ठल विठ्ठल आताच गुरुवर्य हरिभक्तपरायण गुरुवर्य प्रीतमजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी माझ्या मते माझ्या आगमनापासून टाळ्या वाजवा. या बाबा. विठ्ठल आपल्याला प्रत्येकाला सुख प्राप्त करायचं असेल, सुख आणि दुःख हे विभागणी आहे. सुख आणि दुःख एकत्र होऊ शकत नाही, दुःख आणि दुःख एकत्र होऊ शकत नाही. सुख आणि दुःख वेगळे, दुःख आणि सुख, सुखातून दुःख वेगळं करणं फार महत्त्वाचं असतं. सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे व्याख्या काय? सुखाची व्याख्या आणि दुःखाची व्याख्या वेगळी, सुखाची विभागणी सुद्धा वेगळी आणि दुःखाची विभागणी सुद्धा वेगळी. सुख म्हणजे काय? जर आपल्याला एखादी गोष्टी जर बघायची असली, आता समजून घ्या मोटरसायकल मिळाले की आपल्याला लगेच सुख प्राप्त होतं, पण कालांतराने तेच मोटरसायकल हरवली तर दुःख होतं. हे सुख आणि दुःखातला फरक. आणि तो जर मजा करायचा असला किंवा परमार्थ सुख जर पाहिजे असलं तर तुम्हाला नामस्मरण करावं लागेल, कारण की नामस्मरणाची ताकद काय आहे? नामसंकीर्तन साधना पासोबे, नामसंकीर्तन साधना पासोबे, नामसंकीर्तन साधना पासोबे, नामसंकीर्तन साधना पासोबे. जळदिला बाबा जन्मोत्तरे, जळदिला बाबे जन्मोत्तरे, जळदिला बाबा जन्मोत्तरे, जळदिला बाबे जन्मांतरी ते, जळती बाबा जावे वनांतरा, नलकी सायाचा जावे वनांतरा. नामसंकीर्तन साधन पैसोबे, जळतील पापे जन्मांतरीचे. नामाचं महत्त्व फार आहे, कारण की नामाने आपलं पाप जळतं. काही वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचे पाप जळतात. नामामध्ये शक्ती इतकी की दगडसुद्धा तारला जातो. नामामध्ये शक्ती इतकी की आपण सात्विक गुणाला सुद्धा प्राप्त होतो. नामाची ताकद इतकी की आपण 4 जन्मसुद्धा मुक्त प्राप्त शकतो. सत्युग द्वापरिक त्रेता या मोक्षाच्या बंधनातून सुद्धा तुटू शकतो. नामाची ताकद इतकी. फार महत्व आहे नामाचं, खूप खूप महत्व आहे नामाचं. नामाचं महत्व काय? राम म्हणजे आतली जी ऊर्जा आहे किंवा जे पाप आहे ते बाहेर जातं, आणि म्हटल्यानंतर बाहेरचं पाप आत येत नाही. हे रामाची शक्ती. विठ्ठल नामाचं पण तीच. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. विठ्ठल नामाची शक्ती. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ, ल म्हणजे लक्ष्मीचा पती असा विठ्ठल नामाची शक्ती. आणि सहसा
आपली जी भक्ती आहे ते वाराप्रमाणे सुद्धा बदलते. कारण तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही. आपली भक्ती अशी की सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला की पांडुरंगाची भक्ती, गुरुवार आला की ज्ञानोबरायांची भक्ती, शुक्रवार आला की संतोषी मातेची भक्ती आणि शनिवार आला की हनुमंतरायांची भक्ती आणि रविवार आला की खंडेरावांची भक्ती. माझ्या मते एक पंचरण अमरागा समरागा प्रेम नगरा भरी अमरागा समरागा प्रेम नगरा अशी आपली वाराप्रमाणे भक्ती असते. पण ती भक्ती काहीच कामाची. आपली भक्ती एकच पाहिजे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तुम्ही संतांची भक्ती करा किंवा देवाची भक्ती करा, एकच आहे. आपल्याला जर या जन्मात सुख पाहिजे असतं, सुख आणि या दुःखाची विभागणी आपला हा प्रश्न इथे थांबला होता. सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय. आपल्याला मनुष्यात मुंगीपासून जरी घेतलं आणि मानवापर्यंत जरी घेतलं तर आपल्याला प्रत्येकाची सुखाची अपेक्षा असतेच. एका वेळी जळगावमध्येच सुख एका रस्त्याने आणि श्रीकृष्ण नगर रस्त्याने दुःख आले. एक वेळी त्यांचं संभाषण झालं. हे सुखा आणि दुःखा एका वेळी संभाषण झालं. त्यावेळी सांगतात, दुःखाला सांगतात, सुखा तुझी ती फार मजा आहे, लोक आमच्या मागे धावत नाही रे, आम्ही सुख आहे आमच्या मागे लागतात. दुःख म्हणतो, सुख म्हणतो दुःखात तुझी फार मजा आहे, आम्ही सहज कोणाला लवकर मिळत नाही, तू लवकर मिळतोय. सुख आणि दुःखाची प्रत्येकाला या जीवनात दुःख आहे, सुख आहे. सुख येतं आणि जातं, दुःख येतं आणि जातं. पण ते सुख आणि दुःखाची सुटका करायची असली तर नामस्मरण करणं फार महत्त्वाचं आहे. नामस्मरण करण्याची ताकद तितकी आहे की तुम्हाला सांगितलं, नामसंकीर्तन साधना पाहिजे सोपे जडतील पापे जन्मांतरीचे. आणि तिथे कुठेच जावं लागत नाही, घरीच बसून नामस्मरण करणं होतं. कारण की बऱ्याचपैकी आता वारीत पण जाता, वारीत पण नामस्मरण होतं. वारीत काकडा ऐकायला मिळतो. काकडा कसा असतो, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, साजनी तोला विठ्ठल माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, सुंदर तेरा उभे विटे बरी, सुंदर तेरा उभे विटे घरी, कर कटावरे देवनी, कर कटावरे देवनी. तुळसी आरगा
पितांबर औड निरंतर हे श्रीराम औड निरंतर हे श्रीराम उठा जागे वारे आता स्वर्ण करा पंढरीनाथा भावे जननी देवा माता वाव्यथा जन्माच्या धनाधारा पुत्र धनाधारा पुत्र उठारून दया प्रकाश झाला घंटा गजार गारजी झाला रे जोगडा झुरू झाला डकडा राजी समयाचा डकडा राजी समयाचा असा काकडा असतो. आमच्याकडे सुद्धा काकडा असतो पण 2.5 घंट्याचा असतो कराडाकर मालिकेनुसार. आपला चालू होता प्रश्न आपुलिया हिता असे जो जागतो हिताला जो असा जागे असतो तो काय करतो आणि त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. ते कशी देतात? आई अभंगाचा प्रथम चरण आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता जसे जागला आपुलिया हिता जसे जागला आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता जसे जागला आपुलिया हिता जसे जागला आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जे जागता माता पिता दयाचिया 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 पुरी कन्या पुत्र पुरी कन्या पुत्र पुरी कन्या पुत्र होती ते साथी ग पुरी कन्या पुत्र होती ते साथी ग पुरी कन्या आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया. तुकोबाराय या अभंगात धन्यता देतात. धन्यता फार लोकांना देते किंवा संतांना सुद्धा धन्यता. धन्य धन्य मुक्ताबाई